महाविकास आघाडीच्या पुण्यातील नेत्यांनी आज पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेतली आहे। समेत प्रशांतजी जगताप जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेनेचे वसंत मोरे। मी अगोदर जगताप साहेबांना प्रश्न विचारेन। दादा, तुम्ही रात्रभर आंदोलन केला, आज पुन्हा भेटीसाठी आलात, काय सांगा? मुळात ह्या सगळ्या म्हणजे आज सकाळचं तर आंदोलन विषय संपला, पण आज मुळात विषय असा घेऊन आम्ही आलेलो आहे ज्याच्यामध्ये उद्धव साहेबांची शिवसेना असेल, काँग्रेस पक्ष असेल किंवा आमची पवार साहेबांची राष्ट्रवादी असेल, आमचं एकत्रित मागणं या शहरासाठी असं आहे की ज्या भाजपला पुणे शहरांनी प्रचंड काही दिले, म्हणजे 2014 सातत्याने 6 आमदार 8 आमदार प्रत्येक वेळेस खासदार 100 नगरसेवक, त्या भाजपने पुण्यामध्ये काहीच दिवे लावलेले नाहीत। इथं फक्त भ्रष्टाचार केला। या सगळ्या परिस्थितीमध्ये भाजपला कुठंच निवडून द्यायचे चान्सेस महानगरपालिकेत दिसत नाहीत। म्हणून जे सत्तेतले आमदार आहेत ते सातत्याने या शहरामध्ये हिंदू विरुद्ध मुसलमान, हिंदू विरुद्ध ख्रिश्चन असा वाद पेटवण्याचा विषय करतात। मुळात आमदारांची डोकी बिघडलीत का काय, आमदारांची डोकी दुरुस्त आहेत का नाही ते चेक करण्याची गरज आहे। त्याचं कारण आहे, जो आमदार सत्तेत आहे तो आमदार कमिशनरला सांगून एखादा चर्च, एखादं मंदिर किंवा एखादा दर्गा किंवा एखादी मस्जिद अधिकृत येते का अनधिकृत येते, रस्त्यावर आहे का नाही हे चेक करू शकतो। पण या ठिकाणी जे 100, 150 वर्षापूर्वीचे दर्गे आहेत ते रस्त्यात पण येत नाहीत, आतल्या गल्लीत आहेत। त्याच्यामध्ये फक्त वाद पेटवण्याचं काय वातावरण करतो की त्यांना हे शहर पेटवायचंय, या शहरामध्ये हिंदू विरुद्ध मुसलमान वाद लावायचा आहे, आणि ज्याच्यामध्ये कामं न करता ज्यांनी 200, 500 कोटी रुपये भ्रष्टाचारातून कमवले त्यांना त्या सगळ्या प्रॉपर्टीची सुरक्षा करण्याकरता या ठिकाणी हे शहर पेटवून सत्ता कमवायची हा त्यांचा एकमेव उद्देश आहे। त्यामुळे आमचं कमिशनर साहेबांना आम्ही आज अमितेश कुमार साहेबांना भेटलो, त्याच्यामध्ये आम्ही सांगितलं की जे कोणी नका ह्या सत्तेतली मंडळी करत असेल त्यांनी कायदेशीर जे काही करायचं त्याला त्यांची मुभा आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या संदर्भात आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलंय, पण कायदा हातात घेण्याचे जे काम करतात सत्तेतली मंडळी या ठिकाणी रस्त्यावरून थेट एका कुठल्याही समाजात, मुसलमान समाज असेल, हिंदू समाज असेल किंवा ख्रिश्चन समाज असेल, यांना थेट बघून घ्यायची जी भाषा करतात त्याच्या माध्यमातून त्यांच्यावर जरब बसावी, योग्य ते गुन्हे दाखल व्हावेत। आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी जो एकूणच जनसुरक्षा कायदा आलाय त्याच्यामध्ये अर्बन नक्सलाईट कोण आहेत तर हीच मंडळी आहेत। अर्बन नक्सलाईट यांच्या पहिला गुन्हा दाखल करण्यात यावा की जे शहरामध्ये अशा प्रकारचा टेरर निर्माण करतात ते अर्बन नक्सलाईट आहेत, असं आमचं थेट म्हणणं आहे। दादा, काय सांगाल? तुम्ही आरोप सुद्धा केलाय की टिळेकरांचा फोटो व्हायरल होतो, काय व्हायरल होतो? त्यांचा फोटो आहे की ते दर्गा मला वाटतं दाखवू शकतो मी, त्यांचा दर्गा स्वच्छ करतानाचा एक फोटो आहे। ते दर्गा धुतात आहे, स्वच्छ करतात आहे। तुझ्याकडे करतो, माझ्याकडे आहे माझ्या व्हॉट्सअपमध्ये। आणि जर तुम्ही तुमच्या भागामध्ये एक वेगळा नियम आणि दुसरीकडे गेल्यानंतर एक वेगळा नियम, असं कसं होऊ शकतं बरं? मग तुम्ही पुणे शहरामध्ये ज्या पद्धतीने वातावरण गरम करण्याचा प्रयत्न करताय ते चुकीचं करताय। हे बघा, आता हा इकडं दर्ग्याला चादर चढवतानाचा फोटो आहे त्यांचा। टिळेकरच आहेत ना, योगेश टिळेकर आहेत, दर्ग्याला चादर चढवतात आहे। आता हे बघा, हे दर्गा धुतात आहे, हे आता बघा दर्गा झाडतात आहे। म्हणजे हे आता बघा सगळं त्यांच्या दारातला दर्गा या, हे सगळं चालतं का? स्वतःच्या दारातले दर्गे तुम्ही झाडणार, तिथे दर्गे धुणार, आणि 300, 400 वर्षापूर्वी जसं आता दादा बोलले ना की जर तुम्हाला अख्खं महानगरपालिका तुमच्या ताब्यात आहे, महानगरपालिका तुमच्या ताब्यात काय फक्त बजेट नेण्यासाठी आहे का? मग तुम्ही जर महानगरपालिकेच्या आयुक्तांना सांगा ना ते लिगल आहे का इलिगल आहे, इलिगल असेल तर काढून टाका ना। पण तुम्ही शहरामध्ये वातावरण गरम करण्याचं किंवा वातावरण बिघडवण्याचं काम करू नका। मला वाटतं की आम्ही साहेबांना ते पण सांगितलंय की यांच्या 8 दिवस अगोदर रील्स व्हायरल होतात की मी येतोय, कशाला येतोय? म्हणजे तिथल्या पब्लिकनी तुम्हाला सांगितलं की चप्पलने मारू। तिथे एक महिला भगिनी वकील आहेत, त्या म्हणल्या आमच्या भागामध्ये येऊन जर यांनी दंगली करण्याचा प्रयत्न केला आम्ही यांना चप्पलने मारू। अजून कशाची वाट बघताय तुम्ही? पब्लिक, स्थानिक पब्लिकला तुम्ही राहिला कुठं? तुम्ही तुमच्या दारातले दर्गे पुसताय, तुम्ही तुमच्या दारामध्ये दर्ग्यांवरती चादरी चढवताय, आणि दुसरीकडचे दर्गे तुम्ही इल्लिगल म्हणून सांगतायत, धुतायत, तिथं पाणी मारताय। हे तुमचं दोगली भूमिका आहे नाही, ही भारतीय जनता पार्टीची दोगली भूमिका आहे। ही कुठंतरी त्यांनी आता बदलावी, थांबावं, कारण पब्लिक शाणं झालंय, पब्लिकला या सगळ्या गोष्टी कळतात। आता गणपती येणार आहेत, दिवाळी आहे, दसरा आहे, ह्या सणासुदींच्या तोंडावरती जर तुम्ही अशा प्रकारे नागरिकांना भडकवण्याची कामं करणार असाल, दंगली घडवण्याची कामं करणार असाल तर मग चुकीचं होते। यांनी अशा गोष्टी नाही केल्या पाहिजे। साहेबांना आम्ही सांगितलं महाविकास आघाडी म्हणून की जर अशा प्रकारे कुणी आमच्याकडनं त्या अशा गोष्टी होत असताना आमच्यावर पण कारवाई करा।
परंतु मी योगेश टिळेकरांच्या विरोधामध्ये फक्त घोषणा दिल्या म्हणून माझ्यावरती गुन्हा दाखल झाला. मग आता योगेश टिळेकर एवढं अर्वाच्य भाषेमध्ये तिथं भाषणं करतात, लोकांना डोके माती भडकवण्याची कामं करतात, त्यांच्यावर कोणा गुन्हा दाखल होत. आमचं सगळं त्या बाजूने पाहण्याचं काम चालू आहे आणि आम्ही त्याच्यामध्ये सुद्धा कारवाई करू. आपण पाहिलं की या ठिकाणी महाविकास आघाडीच्या सगळ्या या पुण्यातील नेत्यांनी भेट घेतलेली आहे आणि योगेश टिळेकर यांच्यावरती थेट आरोप केलेला आहे की त्यांच्या घरासमोरील जो दर्गा आहे ते स्वतः धुतात आणि स्वारगेट परिसरातील त्या दर्ग्याला मात्र विरोध करतात, असा थेट आरोप जो आहे तो मनसेचे शिवसेनेचे नेते वसंत मोरे यांनी केलेला आहे. लोकशाही चंद्रशेखर भांगे, पुणे.